नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये विषय गणित. मुलांनो, आपला आजच्या विषयाअंतर्गत आपला आजचा घटक आहे घटक 5 सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आणि ह्या घटकाचा एक भाग आपण मागील वेळेला पाहिलेला आहे. आज पाहणार आहोत दुसरा भाग. मागील भागामध्ये आपण काय काय शिकलो? मध्यमान म्हणजे काय, म्हणजे सरासरी म्हणजेच मध्यमान. मध्यमान कसं काढायचं, स्तंभालेख आणि जोडस्तंभालेख आणि वृत्तालेख यावर आधारित प्रश्नही आपण मागच्या वेळेला पाहिले होते. पहिले 3 भाग आपण घेतले होते. मध्यमान कोणकोणते भाग आपले झाले होते? मध्यमान म्हणजे सरासरी, जोडस्तंभालेख आणि वृत्तालेख, आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहिले. आज आपण पाहणार आहोत विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख म्हणजे काय. प्रथम आपण जाणून घेऊया विभाजित स्तंभालेख म्हणजे काय. दिलेली सांख्यिक माहिती एका स्तंभामध्ये, स्तंभ एकच, कॉलम एकच, त्याचं विभाजन करायचं, त्याचे भाग करायचे म्हणून विभाजित. एका स्तंभामध्ये दिलेल्या घटकांच्या परिमाणानुसार जेव्हा दर्शवतो आपण त्यावेळेला विभाजित स्तंभालेखाचा वापर केला जातो. म्हणजे स्तंभ 2 नाही करायचे. जोड स्तंभालेखामध्ये जसं आपण 2 स्तंभ करतो, 2 न करता एका स्तंभाचे 2 भाग. आणि शतमान स्तंभालेख म्हणजे काय? दिलेल्या सांख्यिक माहितीचे रूपांतर पर्सेंटेज, शतमान, शेकडेवारीमध्ये करायचं आणि करून ती माहिती योग्य प्रमाणानुसार वेगवेगळ्या स्तंभामध्ये जर दर्शवली असेल शतमानामध्ये काढून, तर त्या शतमान स्तंभालेख असे म्हणतात. यामध्ये सर्व स्तंभ सारखे असतात, लक्षात ठेवा. विभाजित असेल किंवा आपलं जोड स्तंभालेख बघितलं आपण, त्यामध्ये कमी जास्त स्तंभ वर खाली असतात ना. शतमानमध्ये सर्व स्तंभ सारखेच असणार आणि त्यामध्ये पर्सेंटेज दाखवायचं आलेखाच्या रूपाने, स्तंभालेखाच्या रूपाने, म्हणून त्याला म्हटले शतमान स्तंभालेख. पाहूया आपण विभाजित स्तंभालेखाचं उदाहरण. पहा, एका गावातील, इटलापूर गावातील 3 गावं आहेत या ठिकाणी, इटलापूर, धनोडी आणि कर्माबाद. पुरुष मजूर किती आहेत आणि स्त्री मजूर किती आहेत त्यांची संख्या दिली आहे. एकूण मजूर आहेत 300. मग धनोडी गावामध्ये 80 पुरुष मजूर आहेत, स्त्री मजूर 40 आहेत, एकूण 120 मजूर आहेत. कर्माबादमध्ये 100 आणि 60, एकूण 160. तर इथे सुद्धा आपण एक्स अक्षावर वाय अक्षावर काय घेतलेलं आहे? एक्स अक्षावर आपण गावांची नावं घेतलेली आहेत बघा, आणि वाय अक्षावर काय घ्यायचं आहे? वाय अक्षावरचं प्रमाण बळानं विचार करून घ्यायचं असतं. आता बघा, हे 50च्या पटीत आहेत ना आकडे, म्हणून मी 1 सेंटीमीटरवर 50 मजूर घेतलं. आणि आता निळ्यामध्ये दाखवलेले पुरुष आहेत आणि व्हाईटमधले स्त्रिया. मग किती आहेत? आपण 50च्या पटीत संख्या लिहिलेल्या आहेत. आता इथे निळ्यामध्ये दाखवलेले पुरुष, मग पुरुष मजूर इटलापूर गाव पहिला स्तंभ, दुसरा धनोडी, तिसरा कर्माबाद, 180. मग मी बघणार यामध्ये 50 नंतर मग मी काय केलेलं आहे, 50 ते 200 मध्ये 150, 60, 2 रेषा म्हणजे किती असणार? 10 असणार आहे ना. 60, 70 आणि 80. इथे आलं माझं 180. म्हणजे ते 180 इथपर्यंत झाले पुरुष. मग आता उरलेलं काय असणार आहे? स्त्रिया असणार आहे, स्त्री मजूर. म्हणजे एका स्तंभामध्ये दोन्ही दाखवलेत बघा, एकूण मजूर. निळा जो स्तंभ दाखवते ते पुरुष आणि जो व्हाईट दाखवते ते स्त्रिया.
त्याचप्रमाणे धनोडी गावाचे 80 आणि 40. नंतर मग 100 यांचे 100 स्त्रिया आहेत आणि पुढे 60 जे आहेत ते 100 पुरुष मजूर आहेत, 60 आहेत ते स्त्री आहेत. आणि याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. कळलं तुम्हाला? म्हणजे एकच स्तंभ असतो आणि त्याचे 2 भाग केलेले असतात, म्हणून नाव विभाजित स्तंभालेख असे आहे. आता आपण शतमान स्तंभालेखाचं उदाहरण पाहूया. पर्सेंटेज काढायचं. त्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी मी बाळांनो तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला स्तंभालेख काढायचा नसतो, परंतु स्तंभालेख कसा असतो हे कळल्याशिवाय प्रश्नांची उत्तरं लिहिता येणार नाहीत. पाहूया उदाहरण. आर्वी हे गाव आहे. या गावामध्ये 60 झाडांपैकी 42 झाडे जगली. मोर्शी या गावामध्ये 75 झाडांपैकी लावलेल्या 75 झाडांपैकी 45 झाडे जगली. आणि बार्शी या गावामध्ये लावलेल्या 90 झाडांपैकी 45 झाडे जगली. बघा इथे तक्ता दिले, लावलेली झाडे आणि जगलेली झाडे. तर कोणत्या गावातील वृक्षारोपण अधिक यशस्वी झाले? पहा, तुलनाच आहे ना एक प्रकारची, पण आकडे वेगवेगळे आहेत, कशी करणार तुम्ही? म्हणून इथे पर्सेंटेज काढणं सोयीचं आहे. मग आर्वी या गावामध्ये 60 पैकी 42 झाडे जगली. मग 100 पैकी किती हे तुम्ही सोडवायचं आहे. मग हा 0 गेला, 0 गेला, बरोबर ना. भाग लागतो, बेत्रिक 6, बेपंची 10, 3ने वर भाग लावला आणि इथे तुम्ही सोडवून तुम्हाला उत्तर 70 येत आहे. तसंच मोर्शी या गावामध्ये 75 पैकी 45, मग 100 पैकी किती सोडवल्यावर उत्तर येणार आहे 60. ठीक आहे, आपण सोडवून पाहूया पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर मी तुम्हाला दाखवते. बघा आपण इथे सोडवूया. हे 0 गेला, 0 गेला, बेत्रिक 6, बेपंची 10, इथे 3ने भाग दिला वरती, 3 एके 3, 3 चौक 12, 14 पंची 70, बरोबर. इथे पण भाग देऊया आपण. 25 चौक 100, 25 त्रिक 75, मग 3 एके 3, 3 एके 3, 3 पाचची 15, 15 चौक 60. इथे पण 0 गेला, 0 गेला, 9ने भाग जातो, 9 पाचची 45, 5 गुणले 10, 5 जाय 50. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या प्रत्येक गावातील जगलेल्या झाडांचं पर्सेंटेज काढले. पहा, पहिल्या गावाचं 70%, दुसऱ्या गावात 60% झाडं जगली, तिसऱ्या गावामध्ये 50%. म्हणजे असे तुम्हाला आकडे वेगवेगळे दिसतात. मग आता इथे बघा 75 पैकी 45 झाडं जगली, बरोबर इथे, आणि इथे 90 पैकी 45. तुम्हाला दोन्ही सारखे दिसतात ना आकडे, मग दोन्ही ठिकाणी सारखीच झाडं जगली की तुम्ही म्हणाल, पण नाही, इथे 75 पैकी 45 आहेत आणि 90 मधली 45 आहे. म्हणजे जास्त झाडातली 45 जगली, म्हणजे इथे कमी झाडं जगली 50%, आणि इथे 60%. म्हणून पर्सेंटेजने सुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट तुलना 2 घटकांमधली कळते. आणि मग त्याचा आता पहा, तेच मी इथे लिहिलेलं आहे, पर्सेंटेज लिहिलेलं आहे. पर्सेंटेज काढलं, त्याचा तक्ता बनवला आणि ते बघा आर्वी, मोर्शी आणि बार्शी 3 गावं आहेत, बरोबर ना. त्यांच्यामध्ये आता हा मी कॉलम आखले आहेत आणि तुम्हाला बघा इथे मी एक्स अक्षावर गावांची नावं, वाय अक्षावर 10, 20, 30, 40 झाडांचं पर्सेंटेज हे कशामध्ये घेतलं आहे? झाडांची संख्या शतमानामध्ये ती लिहिली आहे बघा. झाडांची संख्या शतमान, आपण पर्सेंटेज काढलं ना, हे 70% आहे, हे 60% आहे आणि हे किती आहे 50%. मग आता आर्वी गावामधील जगलेल्या झाडांचं प्रमाण आहे 70%. बघा मग 70च्या ठिकाणी आपण काय केलं बघा, खुणा केली, बरोबर ना, केली ना. 70% जगली म्हणजे हा एक विभाजित स्तंभालेखच झाला. मग शतमानाच्या रूपात, आणि वरची म्हणजे न जगलेली झाडं आहेत. ठीक आहे. दुसरं मोर्शी गावामध्ये 60% जगली, म्हणजे 60च्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा, आडवी रेष मारलेली आहे, इथपर्यंत जगली ही न जगलेली झाडं. आणि बार्शी गावामध्ये किती जगली आहेत? 50%, अगदी बरोबर 50 वर इथे रेषा आपण मारलेली आहे, म्हणजे इतकी जगली ही जगली नाही. अशा प्रकारे असतो हा शतमान स्तंभालेख. तर दोन्ही प्रकारात स्तंभालेख कसे असतात मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे, विभाजित आणि शतमान. आता आपण यावर आधारित प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 1 ते 3 साठी सूचना. आदर्श विद्यालयातील 8वी मधील विद्यार्थ्यांची माहिती विभाजित स्तंभालेखाच्या सहाय्याने दर्शवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विभाजित स्तंभालेख आहे, पाहूया. आधी आपण स्तंभालेख समजून घेऊया. अ, ब, क, ड, ई, बरोबर. आता यामध्ये डॅश केलेली काय आहेत? मुली आहेत आणि वरती आहेत ते मुलगी आहेत. एकामध्ये जोड स्तंभालेख आपण करतो ना, जोड स्तंभालेख वेगवेगळं करतो, ते एकामध्येच केलेलं आहे. मग इथपर्यंत किती आहेत? ह्या मुली आहेत, पुढे मुलगी आहेत. इथपर्यंत मुली आहेत, पुढे मुलगी आहेत, प्रत्येक वर्गातील. ठीक आहे. आता प्रश्न काय आहेत बघूया. अ, ब, क, ड, ई 5 वर्ग आहेत. 8वी ब मधील मुलींची संख्या सांगा. 8वी ब मधील मुलींची संख्या सांगा बरं, किती आहे ती? अगदी सोपा प्रश्न आहे.
तुम्ही उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. बघा बरं, 8वी ब मधील मुलींची संख्या किती आहे तुम्हाला दिसते ना. पर्याय क्रमांक 2, 30. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. सूचना तीच आहे. प्रश्न, कोणत्या 2 वर्ग तुकड्यांची पटसंख्या समान आहे? पटसंख्या आहे ना इथे, मुली आणि मुलगे. बरोबर, मुली आणि मुलगे मिळून पट असतो ना वर्गाचा. तर मुली आणि मुलगे म्हणून ह्या वर्गाचा अ वर्गाचा पट किती आहे? 50 आणि 60च्या मध्ये म्हणजे 55. ब वर्गाचा किती आहे? 70 आहे. ठीक आहे, नंतर मग हा जो क वर्ग आहे त्याचा पट किती आहे? 40 आणि 50च्या मध्ये दिसतोय, 55. ठीक आहे, ड वर्गाचा पट किती आहे? 60 आणि 70च्या मध्ये 65. आणि ई वर्गाचा पण 70 दिसतो आहे. म्हणजे कोणत्या 2 वर्गांची पटसंख्या समान आहे? तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब आणि ई, ज्यांचा पट समान आहे. पहा है ना, म्हणजे मुलं आणि मुली संख्या कमी जास्त असेल. इथे बघा, इथे ब म्हणजे मुली आहेत 30 आणि मुलं म्हणजे किती? 40 ना, 70 पैकी. इथे आहेत मुली किती आहे? 40 आणि मुलगे 30 आहेत. पण एकूण पट मात्र दोघांचा समान आहे. त्यामुळे उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 4, ब व ई. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 3 साठी सूचना तीच आहे. इयत्ता 8वी ई पेक्षा किती मुली 8वी क मध्ये कमी आहेत? पाहूया बरं आपण. 8वी ई मध्ये किती मुली आहेत? 8वी ई मध्ये किती मुली आहेत पाहूया. 40. बरोबर. आणि किती मुली क मध्ये कमी आहेत? क मध्ये किती आहेत मुली बघा? 20 आहेत. मग किती कमी आहेत? अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. बघा किती आहेत? 20 ना. 20चा फरक आहे की नाही. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. सोबतच्या शतमान आता हा शतमान स्तंभालेख आहे. एका शहरातील वॉर्ड क्रमांक 1 ते 4, वॉर्डचे क्रमांक असतात ना, 1 2 3 4. पहा इथे एक अक्षरावर 1 2 3 4 आहेत. आणि त्यातील स्त्रियांचे शेकडा प्रमाण दिले, साक्षर आणि निरक्षर. साक्षर स्त्रियांचं शेकडा प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा इथे आधी आपण आलेख समजून घेऊया. 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्त्रिया आहेत. आणि हा वॉर्ड क्रमांक 1 मध्ये साक्षर स्त्रिया निरक्षर स्त्रिया किती आहेत? 90. बरोबर ना, शेकडा प्रमाण 90%. इथे हे दिलेलं आहे. इथे ह्या ठिकाणी किती वर आहे बघा? 70 वर आहे ना, वॉर्ड क्रमांक 2 मधील. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 3 मधील 50 वर आहे. वॉर्ड क्रमांक 4 मधलं 80 वर आहे. ठीक आहे आकडा. तर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये साक्षर स्त्रियांचे शेकडा प्रमाण किती? अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. बघा बरं, वॉर्ड क्रमांक 4 मध्ये किती आहे साक्षर स्त्रियांचं प्रमाण? तिथे मी लाल रेघ ओढलेली आहे. अगदी बरोबर त्याच लेवलमध्ये पाहायचं आहे किती आहे ते. कळलं का तुम्हाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 80%. कळलं बाळांनो? पाहूया पुढचा प्रश्न याच सूचनेवर आधारित. वॉर्ड क्रमांक 1 मधील साक्षर स्त्रियांचे प्रमाण वॉर्ड क्रमांक 3 मधील साक्षर स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा कितीने जास्त आहे? पहा, वॉर्ड क्रमांक 1 मधील साक्षर स्त्रियांचं प्रमाण किती आहे पहा. आणि वॉर्ड क्रमांक 3 मधील साक्षर स्त्रियांचं प्रमाण किती आहे बघा. मग कितीने जास्त आहे? आता 1 मध्ये साक्षर स्त्रियांचं प्रमाण किती आहे?
90% आहे. 3 मधील साक्षर स्त्रियांचं प्रमाण किती आहे? 50% आहे. बरोबर. आता कितीने जास्त आहे तुम्ही काढा. तुम्हाला मी वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. कारण 90 आणि 50ची वजाबाकी करायची आहे. 1 मध्ये साक्षर स्त्रियांचे प्रमाण कितीने जास्त आहे? 90 वजा 50, 40%. समजलं तुम्हाला? पाहूया पुढचा प्रश्न. 30 सूचना आहे. पहा प्रश्न काय आहे. वॉर्ड क्रमांक 2 व वॉर्ड क्रमांक 4 यांच्यातील साक्षरतेच्या प्रमाणात कितीचा फरक आहे? पहा, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये किती साक्षर आहेत? वॉर्ड क्रमांक 2 मध्ये पाहूया आपण. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये माझ्या मते 70 आणि 80च्या मध्ये दिसतंय ना बाळांनो, म्हणजे 75. ठीक आहे. आणि वॉर्ड क्रमांक 4 मध्ये किती आहे? वॉर्ड क्रमांक 4 मध्ये बरोबर 80 वर आहे. कितीवर आहे? बरोबर 80 वर आहे. हां, मग साक्षरतेच्या प्रमाणात कितीचा फरक आहे? तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा ना, 80 आणि 75 ना. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 75% साक्षरता आहे स्त्रियांची आणि वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 80% साक्षर आहेत. म्हणजे कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. आता पाहूया आपण प्रश्न 7 ते 11. इथे सूचना दिलेली आहे. आनंद मेळाव्यामध्ये रमेश, गीता, प्रणाली आणि प्रसाद यांनी पिण्याचे पाणी व चहा विकून खरी कमाई केली. त्या आधारे विभाजित स्तंभालेख काढला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहा, हा आहे विभाजित स्तंभालेख. आधी आपण स्तंभालेख समजून घेऊया. पहा, एक्स अक्षावर रमेश, गीता, प्रसाद आणि प्रणाली यांचा स्तंभालेख दाखवलेला आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 100 रुपये. नंतर 200, 300 अशा प्रकारे वाय अक्षावर त्यांनी केलेली कमाई घेतलेली आहे. पहा, इथे कमाई लिहिलेलं आहे. आणि हा विभाजित स्तंभालेख आहे. म्हणजे एका स्तंभामध्ये 2 घटक आहेत. पहा, डॅश जो आहे, डॅश डॅश केलेला तो पाणी, म्हणजे एवढ्या रुपयाला पाण्याची त्याने विक्री केली. फॉर एक्झाम्पल रमेश आहे. रमेशचं जे डॅश डॅशचा कॉलम 100ला संपतो. म्हणजे मेळाव्यामध्ये रमेशने पाणी विकून 100 रुपये मिळवले. ठीक आहे. एकूण कॉलम संपतोय या ठिकाणी 300 आणि 400च्या मध्ये, म्हणजे 350. मग 350 मधून 100 वजा केला म्हणजे 250 रुपये त्याने चहा विकून मिळवले. अशा प्रकारे गीताचा हा स्तंभालेख आहे. हा प्रसादचा आहे आणि हा कोणाचा आहे? प्रणालीचा स्तंभ आहे. आता आपण पाहूया प्रश्न 7 ते 11. त्यातली पहिला प्रश्न 7वा. सर्वात जास्त खरी कमाई कोणी केली? पहा बरं, पर्यायामध्ये खरी कमाई सर्वात जास्त कोणी केली आहे? चित्र बघून तुम्हाला समजणार आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. कळलं का तुम्हाला सर्वात जास्त कोणी केलेली आहे? स्तंभ सर्वात मोठा कोणाचा आहे? पहा बरं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रणाली. हिचा स्तंभ सर्वात मोठा आहे. म्हणजे चहा आणि पाणी विकून तिने जास्त कमाई केलेली आहे. पाहूया पुढचा 8वा प्रश्न. सूचना तीच आहे, स्तंभालेख तोच आहे, त्यामुळे पुन्हा सांगायची गरज नाहीये. चहा विकून सर्वात कमी कमाई कोणी केली? चहा विकून. आता चहाचा आहे जो पांढरा स्तंभ आहे ना, मग फक्त पांढरा स्तंभ आपण पाहूया. मग कोणाचा स्तंभ, पांढरा स्तंभ सर्वात कमी दिसतोय? पहा, त्याने चहा विकून सर्वात कमी कमाई केलेली आहे. बरोबर ना? मग तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर तुम्हाला कळलंच असेल. पर्याय क्रमांक 3, गीता. गीताने
गीताचा कॉलम पूर्ण छोटा आहे पहा. म्हणजे तिने पूर्ण कमाई सुद्धा तिची चहा आणि पाणी विकून कमीच झालेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. स्तंभालेख तोच आहे. प्रणालीने किती रुपयाचा चहा विकला? आता बघा, हा प्रश्न वेगळा आहे ना. किती रुपयाचा चहा विकला? आता इथपर्यंत स्तंभ डॅश केलेला जो आहे तो पाण्याचा स्तंभ आहे आणि त्याच्या पुढचा चहाचा आहे. मग एकूण तिने किती रुपयाची केलेली आहे पहा. इथे बघा ना, 700 नाही का. स्तंभ तिचा संपतोय 700 रुपयावर. ठीक आहे. त्यापैकी तिने पाण्याची किती केलेली आहे कमाई, म्हणजे पाणी विकून किती कमाई झाली आहे बघा. 300 वर किती झालेली आहे तुम्हाला इथे मी दाखवते. पॉइंटर ऑप्शनने पाहूया आपण. ही झाली तिची पाण्याची कमाई. ठीक आहे. मग इथे एकूण तिची कमाई आहे 700 रुपये नाही का. मग 700 मधून तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला विचारलं काय, चहा विकून केलेली कमाई ना. मग चहाची वरची आहे, मग ही 300 वजा करायची 700 मधून. मग किती उत्तर येणार आहे तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. काय असणार आहे उत्तर सांगा बरं बाळांनो. कळलं असेल तुम्हाला. पर्याय क्रमांक 2. का बरं कळलं ना. 700 मधून 300 वजा केले 400 रुपये. प्रणालीने 400 रुपयाचा चहा विकला. पाहूया पुढचा प्रश्न. स्तंभालेख तोच आहे. प्रश्न 10वा. रमेशने प्रसादपेक्षा पाण्यामध्ये किती रुपये कमाई कमी केली? बघूया आता. रमेशने कशामध्ये म्हटलंय बाळांनो, पाण्यामध्ये. म्हणजे हा डॅश स्तंभ आहे ना, तो पाण्याचा आहे. हा रमेशने केलेला पाण्याचा स्तंभ आणि प्रसादने केलेला हा पाण्याचा स्तंभ. बरोबर. मग कोणाचा जास्त आहे? प्रसादचा जास्त आहे, रमेशचा कमी आहे ना. मग रमेशने प्रसादपेक्षा पाण्यामध्ये किती रुपये कमाई कमी केली, म्हणजे फरक विचारलाय. मग बघा, प्रसादने किती केली आहे दिसतं तुम्हाला इथे. 200 रुपये केलेली आहे कमाई. बरोबर ना. आणि रमेशने किती केलेली आहे? 100 रुपये. मग रमेशने प्रसादपेक्षा किती रुपये कमाई कमी केली पाण्यामध्ये. पाण्यामध्ये म्हणजे पाणी विकून. तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 200 वजा 100. पाहूया पुढचा प्रश्न. 11वा प्रश्न. त्याच स्तंभालेखावर आधारित आहे. प्रणालीने प्रसादपेक्षा किती जास्त रुपये कमावले? प्रणालीने. आता तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रणालीने सर्वात जास्त कमाई केली. तिचा स्तंभ सर्वात मोठा आहे बघा. म्हणजे तिने किती रुपयाची कमाई केली माहिती आहे बाळांनो? 700 रुपयाची. किती रुपयाची? 700 रुपयाची. ठीक आहे. मग तिने प्रसादपेक्षा, आता हा आहे प्रसाद तिसऱ्या कॉलम मध्ये नाही का, तिसरा स्तंभ आहे प्रसादचा. त्याने किती केली आहे बघा कमाई. स्तंभ कुठे आहे बघा, त्याचा संपतो कोणत्या अंकावर? 500 वर. ठीक आहे. 500 वर संपतोय. म्हणजे त्याने केली आहे 500 रुपये कमाई. मग प्रणालीने प्रसादपेक्षा किती जास्त रुपये कमवले आहेत? तुम्ही उत्तर काढा. किती जास्त किती कमी, म्हणजे फरक असतो नाही का बाळांनो. मग फरक काढा आणि उत्तर सांगायचंय. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपली आहे बाळांनो. 700 वजा 500 म्हणजे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये स्तंभालेखाचे 2 प्रकार, एक विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख याची माहिती घेतलेली आहे. दोघांमधला फरक समजून घेतलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवलेले आहेत. अजूनही प्रश्न तुम्ही आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकातून सोडवू शकता. तर आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा
व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.